नमस्कार. वेब चर्चा संवादाच्या या 5व्या पुष्पामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेगवेगळ्या विषयावर मातब्बर अधिकारी तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेण्याचा हा एक उपक्रम आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी आर विप्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सुरुवात केली आणि त्यानंतर सगळीकडनं चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज या ठिकाणी आपण 5वं पुष्प जे आहे ते स्वातंत्र्योत्तर भारत व सनदी अधिकाऱ्यांच्या भूमिकांचे बदलते स्वरूप या विषयावर आदरणीय योगेश कुंभेजकर सर बोलणार आहेत. सरांचं निवेदन सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम आहेत, मी त्यांना अशी विनंती करतो की आमच्या या उपक्रमात त्यांचं स्वागत करावं. सुरुवात करते. निवेदन संपल्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत, त्यामुळे जे लोक वेबएक्सवर उपस्थित आहेत त्यांनी सरांचं निवेदन 20 मिनिटांचं झाल्यानंतरच आपण चर्चेमध्ये सहभागी व्हावं, ही पुन्हा एकदा नम्र विनंती. धन्यवाद. मॅडम, आपण सर्वांना माझा नमस्कार. आज मला अत्यंत आनंद होत आहे योगेश कुंभेजकर यांचं इंट्रोडक्शन करताना. 2016चे IAS अधिकारी आहे, पण त्याच्या अगोदर त्यांनी परिश्रम करून अनेक जे उच्चांक आणि यश त्यांच्या आयुष्यात साधलेलं आहे. 2012मध्ये IIT मुंबई, अनेक लोकांचं स्वप्न असतं तिथून इंजिनियर व्हायचं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांनी IIT मुंबईहून 2012ला कंप्लीट केलं. सिटी बँक सारखा इतकं मोठं एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये ते कार्यरत होते उच्च पदावर. आणि नंतर त्यांना असं वाटलं की देशासाठी, आपल्या राज्यासाठी काहीतरी करावा, म्हणून त्यांनी असं ठरवलं की IASची परीक्षा द्यायची. आणि त्यासाठी कठीण आणि कठोर परिश्रम करावं लागतं, म्हणून ते दिल्लीला गेले. 2 वर्ष त्यांनी परिश्रम केले आणि सुरुवातीला पहिल्या अटेम्प्टमध्ये ते IPS अधिकारी झाले. नंतर त्यांना असं वाटलं की IPS मध्ये फक्त राहून एक विशिष्ट स्वरूपाचं काम करता येईल, पण सर्वांगीण विकास राज्याचा, देशाचा करायचं असेल तर मग भारतीय जे प्रशासकीय सेवा आहे, IAS ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जर आपल्याला सिलेक्शन झालं तर अधिक पद्धतीने आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो देशाच्या प्रगतीमध्ये. आणि म्हणून त्यांनी परत अटेम्प्ट दिली आणि त्यामध्ये सुद्धा ते उत्तीर्ण झाले. जर आपण विचार करतो आयुष्यामध्ये एक आयडियल असावा, कसं बनावा, आजकाल लोकांना सिनेमा, इतर जे आहेत प्रचार माध्यम आहे, त्यातले जे आयडियल्स खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला असं वाटतं. पण एक परिपूर्ण व्यक्तिमत्व, एक सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंगचा जो आपण लाल बहादूर शास्त्रीचं नेहमी ऐकायचं, ह्यांना बघून मला सतत असं वाटतं की किती बोलावं कमीच आहे. म्हणून मला अभिमान आहे की आज त्यांना मी इंट्रोड्यूस करते. आणि मला असं वाटतं अनेक जे आपले युवा पिढी आहेत, जे सतत मार्गदर्शनासाठी बघत असतात, रास्ता कधी कधी आपण भटकूनही जातो, तर त्यांना ह्या लेक्चरमधून निश्चित रूपाने खूप मोठा आधार आणि एक विश्वास आणि आत्मविश्वास त्यांच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून मला खूप आनंद आहे. आय एम व्हेरी थँकफुल टू यू की आपण इथे आलात आणि आपण सगळ्यांना संबोधन करावं अशी मी आपल्याला विनंती करते. अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने हा एक आगळा वेगळा आणि स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम जिल्हाधिकारी आर विप्ला मॅडम यांचे आभार मानतो. या नात्याने मला यामध्ये जे भारतातील जे प्रशासन आहे त्याचं स्वातंत्र्यपूर्व स्वरूप आणि स्वातंत्र्यापश्चात त्यामध्ये होणारे बदल याविषयी विचार करण्याची संधी मिळत आहे आणि ते विचार मी आपल्या पुढे आधी मांडतो. आणि त्या पश्चात याविषयी जर आपल्याला काही चर्चा करायची असेल, आपले काही मत असतील तर आपण नक्कीच त्यावर चर्चा करू. 1858चा कायदा होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, ज्या कायद्यानुसार या सर्व्हिसची सुरुवात झाली. आपल्याला माहीतच आहे की 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या राणीनं या देशाचा कारभार आपल्या हातामध्ये घेतला. आणि अशावेळी एवढ्या खंडप्राय देशाचं जर प्रशासन चालवायचं असेल तर नक्कीच एक मोठी यंत्रणा आवश्यक राहणार होती. तर त्या 1858च्या कायद्यानुसार या ICSची सुरुवात झाली. या
कायद्यामध्ये सुरुवातीला त्यांनी यामध्ये फक्त ब्रिटिश उमेदवारच या स्पर्धेला बसू शकतील आणि लंडन इथं ही स्पर्धा होईल अशी तरतूद केली होती. जे तत्कालीन जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते ते या सर्व्हिसचे प्रमुख होते. नंतर आपल्या देशातील अनेक विचारवंत आणि नेते यांच्या प्रयत्नांनंतर हळूहळू यामध्ये काही रिलॅक्सेशन येत गेले आणि लंडनसोबतच दिल्लीमध्ये पण ही परीक्षा व्हायला सुरुवात झाली. भारतीय उमेदवारांना देखील मग प्रदीर्घ प्रयत्नांनंतर यामध्ये सहभागी होण्यासाठी परमिशन दिली गेली आणि अशा प्रकारे मग भारतीयांचे या सर्व्हिसमधलं जे प्रमाण आहे ते वाढत गेलं. जर आपण 1947 या सालामधलं ते प्रमाण जर बघितलं तर शेवटी 322 भारतीय अधिकारी आणि 688 ब्रिटिश अधिकारी असं हे प्रमाण होतं आणि मग स्वातंत्र्यानंतर साहजिकच बहुतांश ब्रिटिश अधिकारी हे आपल्या देशी ते परत गेले आणि त्यानंतर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्याला स्थान दिलं गेलं आहे त्या ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अनुषंगाने हे प्रशासनामधील सनदी अधिकाऱ्यांचं कामकाज आपलं चालवलं जातं. स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या प्रशासनाचा जर इतिहास पाहिला तर त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी दैदिप्यमान कामगिरी निभावली आहे. 1947मध्ये जेव्हा आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल हे ऑल इंडिया सर्व्हिसमधील प्रोबेशनरांना उद्देशून मार्गदर्शन करत होते तेव्हा त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली होती की सिव्हिल सर्व्हिस ही जी आहे प्रशासकीय सेवा ही आपल्या देशाची स्टील फ्रेम आहे आणि त्या उपाधीला साजेसं असं काम केलं पाहिजे जे अनेक अधिकाऱ्यांनी केलं. जर उदाहरणच जर द्यायचं म्हटलं तर TN शेषन सरांचं नाव आपण सर्वांना माहीतच आहे. 1990 ते 1996 या कालावधीमध्ये आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी जे नवीन इलेक्टोरल रिफॉर्म्स इंट्रोड्यूस केले आपल्या सर्वच इलेक्शन सिस्टीममध्ये तर ते वाखाणण्याजोगे होते. सांगायचं झालं तर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणे, जे नागरिक एलिजिबल आहे त्या सर्वांना वोटर ID मिळवून देणे, जे इलेक्शनमध्ये जे सहभागी होत आहेत त्या उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवले, अशा अनेक बाबींमध्ये त्यांनी जी कडक आणि सूत्रबद्ध अशी अंमलबजावणी केली. त्यामुळं इलेक्शन कमिशनचं एक चेहरामोहराच बदलला गेला आणि त्यांना स्वतःला देखील 1996मध्ये प्रतिष्ठित अशा रेमन मॅग्सेसे अवॉर्डनी सन्मानित केलं गेलं होतं. अशा प्रकारे अनेक सनदी अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये सहभाग नोंदवला आहे. आजचा जो आपला विषय आहे की या सनदी प्रशासकीय सेवेचं जे बदलतं स्वरूप आहे ते कशा प्रकारे आहे तर याविषयी जर बोलायचं झालं एक तर जिल्हा स्तरावरील आपली जी प्रशासकीय यंत्रणा असते त्यांच्या रुटीन वर्कसोबतच ज्याला फायर फायटिंग आपण म्हणतो किंवा क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतो हा एक महत्त्वाचा भाग असतो. तर डिझास्टर मॅनेजमेंट करता ही आधीपासूनच परंपरा आहे की जे जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा काम करतात. आपण जर बघितलं की 2005चा आपला जो डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे त्या ॲक्ट नंतर या डिझास्टर मॅनेजमेंटचं एक फार असं सिस्टमॅटिक स्वरूप याला प्राप्त झालं आहे. म्हणजे यामध्ये राष्ट्रीय स्तरावर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, मग स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर काम करत असते. नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर मी मागच्या 2 वर्षापासून इथे माझं जवळपास पोस्टिंग आहे. तर मे महिन्यामध्ये 2020मध्ये इथे टोळधाड आली होती, लोकस्ट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. ऑगस्ट 2020मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर वेळोवेळी अवकाळी पाऊस, गारपीट मागच्या 2 वर्षामध्ये आपण अनुभवली. बर्ड फ्लू, फूट अँड माउथ डिसीजचा उद्रेक देखील आपण अनुभवला. तर
हा या एका जिल्ह्याचा जरी विचार केला तरी अशा अनेक प्रकारच्या डिझास्टर्सचा वेळोवेळी आपल्याला सामना करावा लागला आहे आणि जे सनदी अधिकाऱ्यांच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि पुढे देखील राहणार आहे. मी डिझास्टरविषयी का बोलायला सुरुवात केली हे मी थोडा इथे विस्ताराने सांगू इच्छितो. क्लायमेट चेंजविषयी जे IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांचा जो रिपोर्ट आला ऑगस्ट 2021मध्ये, त्यामध्ये त्यांनी जे भाकीत केले आहे ते काही गंभीर भाकीत आहे, ज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी याची जी फ्रिक्वेन्सी आहे, जेवढ्या रेग्युलरली या घटना घडतील ती वाढणार आहे. आपली जी समुद्र पातळी आहे ती वाढून जे किनाऱ्यावरची शहरं आहेत त्यांना धोका निर्माण होणार आहे. जास्त क्षमतेचे सायक्लोन्स येणार आहेत ज्याचा आपल्याला सामना करावा लागेल. हीट वेव्ह आणि कोल्ड वेव्ह याची पण संख्या वाढणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की सनदी अधिकाऱ्यांना अशा विविध प्रकारच्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि खूप कमी अंतरामध्ये अनेक आपत्तींचा सामना करण्यासाठी आता सज्ज राहावं लागणार आहे. यामध्ये लोकसहभाग देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. मग जेव्हा आपत्ती येते तेव्हा लोकांच्या मदतीनं त्याचा सामना करणे हा एक भाग झाला आणि दुसरा म्हणजे आपत्ती येऊ नये यासाठी ज्या काही आपण प्रिव्हेंटेबल बाबी करतो त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही झाली. तर मग उदाहरणार्थ आपल्याला जर ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन कमी करायचं असेल तर मग इलेक्ट्रिक व्हेकल्सचा एक पर्याय आहे. तर जास्तीत जास्त लोकांना इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करणं, मात्र त्यांना तो वापर सहज करता यावा यासाठी आवश्यक ते चार्जिंग स्टेशन्स आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर अव्हेलेबल करून देणं हे देखील सनदी अधिकाऱ्यांपुढे एक महत्त्वाचं चॅलेंज राहणार आहे असं मला वाटतं. आपत्ती व्यवस्थापनाचं एक सध्या अत्यंत प्रकर्षाने आपल्यासमोर असणारं उदाहरण म्हणजे कोविड मॅनेजमेंट, जे प्रशासनाला आणि सर्वांनाच आपल्याला करावं लागत आहे. मागील 2 वर्षात या पॅन्डेमिकच्या अनुषंगाने आम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या. जेव्हा पॅन्डेमिकची सुरुवात झाली आणि त्या पश्चात देखील काही बाबतीत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त निर्देशांची अंमलबजावणी करायची होती आणि अनेक असे निर्णय होते जे आम्हाला स्थानिक स्तरावर घ्यायचे होते. सुरुवातीला कंटेनमेंट झोन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, अँटीजन, RT-PCR टेस्टिंग अशा अनेक नवीन संकल्पना अधिकाऱ्यांना स्वतःला नीट समजून घ्यायच्या होत्या आणि मग त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ तालुका आणि गाव पातळीवर असणाऱ्या यंत्रणेला वेळोवेळी ट्रेनिंग देऊन सक्षम बनवणे हा एक याचा महत्त्वाचा भाग होता. मग त्यामध्ये आपल्याला जे केंद्र किंवा राज्य शासन स्तरावरून मिळालेल्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत त्याचं वाचन करणं असो आणि त्याशिवाय या क्षेत्रातील ज्या तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांच्या रेग्युलर संपर्कात राहून या बाबतीत लेटेस्ट सायंटिफिक नॉलेज काय आहे त्याची माहिती घेत राहणं आणि त्या अनुषंगाने आपली जी स्ट्रॅटेजी आहे आणि आपले जे निर्णय आहेत त्यात आवश्यक ते बदल करणं हा एक याचा महत्त्वाचा भाग होता. आता आपण बघतच आहोत की ओमायक्रॉन या नवीन विषाणूच्या व्हेरियंटशी आपण सामना करत आहोत आणि त्या बाबतीत जसं आपल्याला साऊथ आफ्रिकेतून पहिल्यांदा याविषयी माहिती मिळाली आणि तेव्हापासूनच प्रशासनाच्या स्तरावर यासाठी आवश्यक ती तयारी करायला आम्ही सुरुवात केली. पॅन्डेमिकची जी वैद्यकीय व्यवस्थापनाची बाजू आहे ती देखील यामध्ये महत्त्वाची आहे. सुरुवातीला जे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, जे हॉस्पिटल्स आहेत त्यामधले बेड तयार करणे हे एक आव्हान होतं आणि मग कोविडमध्ये जो इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल आहे तो स्ट्रिक्ट असल्यामुळे आपल्याला जास्त मनुष्यबळाची आवश्यकता लागते. मग हे जास्त मनुष्यबळ आणायचं कुठून असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमधील तरतुदींचा वापर करून ते मनुष्यबळ रिक्विजिशन करणं, आवश्यक ती पदभरती करणं अशा अनेक बाबींची ऐनवेळी आम्हाला तयारी करावी लागली. ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑक्सिजन रिफिलिंगविषयी अनेक गोष्टी नव्याने शिकण्याची संधी मिळाली ज्याचा कधी यापूर्वी संबंध आला नव्हता आणि जे सनदी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं त्यामध्ये देखील याविषयी कधी कोणी काही सांगितलं नव्हतं, कारण हे इमॅजिन केलेलं नव्हतं की ऑक्सिजन हा एवढा मोठा विषय भविष्यात या पॅन्डेमिकमध्ये होऊ शकेल. मग जेव्हा ती सेकंड वेव्हमध्ये परिस्थिती आली तेव्हा ऑक्सिजनचे जे मॅन्युफॅक्चरर्स होते,
जे ऑक्सिजनचे रिफिलर्स होते यांच्याशी आमचं डेली इंटरॅक्शन व्हायचं. सेकंड वेव्ह संपताच जे PSA प्लॅन्ट्स असतात ऑक्सिजनचे आणि जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे टँक्स आपण लावतो ते आपल्या विविध शासकीय आस्थापनांमध्ये बसवण्याची आम्ही युद्धपातळीवर तयारी सुरू केली. मात्र ते करताना मग आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, आपले डॉक्टर्स आहेत, PWD, MSCB, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अशा विविध विभागांना समन्वय साधणं आवश्यक होतं. मग त्यासाठी सर्व अधिकारी दर आठवड्याला एकत्र बसायचे आणि त्या समन्वयातून हे काम पुढं नेत राहायचे. हे सांगण्याचा उद्देश हा की मला असं वाटतं की भविष्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांसाठी या वैद्यकीय क्षेत्रातील आपत्तींचा सामना करणे हा एक महत्त्वाचा विषय राहणार आहे. कारण आपलं जग आता खूप जास्त इंटरकनेक्टेड आहे आणि समजा कुठलाही जर एखादा आउटब्रेक असेल, एखादं एपिडेमिक असेल, हे एखाद्या क्षेत्रापुरतं लिमिटेड राहणं याची शक्यता आता कमी होत चालली आहे. कारण सर्वच देशांमधील नागरिकांचं एकमेकांशी संपर्क येत राहतो आणि विमानांमधील ज्या नवीन तंत्रज्ञानातील सुधारणा आहेत त्यामुळे त्या वाहतुकीचा वापर करून आवागमन करणाऱ्या नागरिकांची संख्या एवढी प्रचंड आहे की यावर प्रतिबंध लावणं देखील दिवसेंदिवस अधिक कठीण होत जाणार आहे. त्यामुळे एखादा पॅन्डेमिक नव्याने आपल्याला भविष्यात देखील फेस करावा लागू शकतो आणि त्या दृष्टीनं आपल्याला वेळोवेळी नवीन गोष्टींची तयारी करावी लागू शकते, हे देखील मला इथे वाटतं. या बाबतीत जे वैद्यकीय क्षेत्रातील ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते अजून बळकट करण्यासाठी कदाचित आपल्याला एखादी वेगळी फळी देखील उभी करावी लागू शकते, एखादं वेगळं कॅडर देखील त्यासाठी निर्माण करावं लागू शकतं. कोविडच्या व्यतिरिक्त बाकी जर आपण आपल्या 21व्या शतकातील बदल पाहिले तर नागरिकांच्या स्वतःच्या आयुष्यामधला तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला आहे. जसा नागरिकांच्या आयुष्यातला तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे तसा प्रशासनामधील देखील टेक्नॉलॉजीचा वापर वाढला आहे. आता आज हे जे आपलं इंटरॅक्शन आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधू शकत आहे. कदाचित 10 वर्षांपूर्वी कुणी तसा विचारही केला नसता. जर अधिकाऱ्यांना जेव्हा नागरिकांशी किंवा आपल्या टीमसोबत जर काही संवाद साधायचा असेल तर शक्यतो प्रत्यक्ष इथे जाऊन भेटणं आणि बोलणं याशिवाय ऑप्शन्स कमी होते. मात्र तंत्रज्ञानाचा जसा आपण वापर करत आहोत तसेच त्यासोबत आव्हानं देखील उभी राहत आहेत. रेल्वे स्टेशनवर रांगेत उभे राहून तिकीट काढण्याच्या ऐवजी IRCTCच्या वेबसाईटवरून तिकीट काढणं हे जवळपास मागच्या मला वाटतं की 15 वर्षापासून आपण करत आहोत. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शेतीचा आपल्याला 7/12 ऑनलाईन बघता येतो. तर अशा प्रकारे जशा गतीनं आपल्या शासकीय सुविधा ऑनलाईन शिफ्ट होत आहेत तशा लोकांच्या अपेक्षा देखील वाढत आहेत आणि त्या अपेक्षा फुलफिल करण्यासाठी मला तरी असं वाटतं की येत्या काही वर्षांमध्ये सर्व ज्या आपल्या शासकीय सर्व्हिसेस असतील त्या पूर्णपणे ऑनलाईन मोडवर शिफ्ट होतील आणि त्याचा नक्कीच आपलं प्रशासन अधिक गतिमान करण्यामध्ये वाटा राहील अशी मला खात्री आहे. मात्र त्या परिस्थितीमध्ये सनदी अधिकाऱ्यांना टेक सॅव्ही होण्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही. जेव्हा लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आमचं प्रशिक्षण होतं तेव्हा जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात ज्याचा आपण प्रशासनामध्ये वापर करू शकतो त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. मात्र मला असं वाटतं की त्यामध्ये देखील भविष्यात ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीचा देखील त्या ट्रेनिंगमध्ये समावेश नक्कीच केला जाईल. क्रिप्टोकरन्सीसारखे अनेक नवीन टेक्निकल इनोव्हेशन्स आहेत जे आपल्या नागरिकांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकत आहेत आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या नवीन टेक्निकल इनोव्हेशन्सच्या बाबतीत प्रशासनाला फार मागं राहून देखील चालणार नाही आणि ही जी बदलांची गती आहे त्या गतीसोबत आम्हाला देखील मॅच करणं आता भाग पडणार आहे. मला 20 मिनिटांचा वेळ दिलेला होता. मी सरतेशेवटी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की आपला भारतातला जो युवा वर्ग आहे तो महत्त्वाकांक्षी आहे. त्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांना नेहमीच प्रयत्नरत आणि अकाउंटेबल
राहावं लागणार आहे असं मला वाटतं आणि त्यामधूनच आपला देश एक विकसित देश म्हणून उद्याला येऊ शकेल असा देखील मी इथे विश्वास व्यक्त करतो. या चर्चासत्रामध्ये मला सहभागी करून घेतलं आणि मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाचे परत एकदा मी आभार मानून माझे मनोगत इथे थांबवतो. धन्यवाद. आपल्यापैकी काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. सर माझा प्रश्न आहे. सर आपल्या संविधानाद्वारे राज्य हे सध्या कल्याणकारी राज्याच्या भूमिकेमध्ये आहे. सर कल्याणकारी राज्याची भूमिका आहे यामध्ये सर सनदी अधिकाऱ्यांची किंवा सनदी प्रशासनाची काय महत्व, म्हणजे किती महत्व आणि कसं सर? कल्याणकारी राज्य किंवा म्हणजे वेलफेअर स्टेट ज्याला आपण म्हणतो ती साहजिकच आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ती संकल्पना असल्यामुळं आणि सर्व सनदी अधिकारी जेव्हा सेवेमध्ये येतात तेव्हा ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेतात. त्यामुळं आपल्या डे टू डे जे आपण काम करतो त्यामध्ये आपण हे सदैव लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे की शेवटी हे आपलं वेलफेअर स्टेट आहे आणि आपण नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणं अपेक्षित आहे. माझं असं नेहमीच मत राहिलं आहे की कोणताही सनदी अधिकारी कितीही हुशार असला, कितीही प्रतिभावान असला, कितीही त्याचं उच्च शिक्षण झालं असलं, ट्रेनिंग खूप चांगलं झालं असलं, जोपर्यंत त्या सनदी अधिकाऱ्याच्या कामाचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत नाही तोवर त्या शिक्षणाचा काही अर्थ नाही. कारण शेवटी आपल्याला या पदावर किंवा या खुर्चीवर यासाठी बसवलं गेलं आहे की आपण आपल्या ज्या क्षमता आहेत त्याचा नागरिकांच्या विकासासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापर करावा. त्यामुळे नक्कीच वेलफेअर स्टेटची आपली जी संकल्पना आहे, माझं तरी मत आहे की सर्व सनदी अधिकाऱ्यांनी ही नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे. गांधीजींचं एक ज्याला टालिस्मान म्हणतात किंवा एक त्यांनी संदेश जो दिलेला होता की कोणत्याही अडचणीच्या स्थितीमध्ये किंवा कुठलाही जेव्हा आपल्याला निर्णय घेताना काही असा डायलेमा झाला असेल तर तेव्हा आपण फक्त एकच प्रश्न आपल्याला विचारावा की हा समाजातील तळागाळातील मनुष्याला आपल्या या निर्णयाने फायदा होणार आहे की नाही आणि जर त्याचं होकारार्थी उत्तर येत असेल तर आपण तो निर्णय घ्यावा. मला असं वाटतं की हा जो संदेश आहे हा काही फक्त म्हणजे एखाद्या पेपरमध्ये वाचण्यासाठी किंवा आपल्या पुस्तकात वाचण्यासाठी चांगला नाही आहे, तर आपल्या डे टू डे कार्यवाहीमध्ये देखील आपल्याला अनेक ज्या मॉरल डायलेमांना सामना करावा लागतो त्यामधून मार्ग काढण्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा संदेश आहे आणि सनदी अधिकाऱ्यांनी जर हा लक्षात ठेवला तर नक्कीच मला वाटतं की त्याचा फायदा होईल. मी विकास वैद्य बोलतो. नमस्ते विकासजी. येस आपण बरेचदा फोनवर बोललोय. येस प्लीज. तुमचं आता भाषण ऐकलं, खूप छान भाषण झालंय तुमचं. धन्यवाद. त्याला भाषण असं नाही म्हणताय ना, एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन असं मी त्याला म्हणेन. आणि तुम्ही नेहमीच तुमच्या कारकिर्दीत भरपूर चांगल्या आणि इनोव्हेटिव्ह योजना राबवत आल्या आहेत. धन्यवाद. मला तर एक माझा एक प्रश्न आहे की ब्रिटिश रूलच्या वेळेला याला स्टील फ्रेम म्हणून म्हटलं जात होतं ब्युरोक्रेसीला. तर तेव्हापासून तर आतापर्यंत काय नेमका बदल झालेला आहे? मला काय वाटतं की ब्युरोक्रेसीचा रोल कसा बदलत गेला किंवा काय त्याच्यामध्ये चेंजेस झाले? ब्रिटिश काळामधील जर आपण ब्युरोक्रेसीचा रोल बघितला तर मला असं वाटतं की राज्य जे होतं आणि त्यांचं जे उद्दिष्ट होतं ते काही कल्याणकारी राज्याचं नव्हतं, तर त्या राज्यकर्त्यांना साजेशी अशी भूमिका बजावणं हे तत्कालीन सनदी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असावं आणि त्या अनुषंगानेच त्यांचा मला असं वाटतं जो काही आढावा होत असेल तो होत असावा. मात्र स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आणि विशेषतः जर आपण आत्ताचा विचार केला तेव्हा सनदी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या आणि लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि त्यामध्ये आपल्यासारखे जे जागरूक पत्रकार आहेत ते देखील कारणीभूत आहेत की अधिकाऱ्यांना नेहमीच आपल्या कामाविषयी सतर्क राहावं लागतं आणि ते अपेक्षित देखील आहे लोकशाहीमध्ये. आणि जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधली आपण जी उद्दिष्ट ठेवली आहेत आपल्या प्रिॲम्बलमध्ये त्या अनुषंगाने जर अधिकाऱ्यांना काम करायचं असेल तर नक्कीच जी स्वातंत्र्यपूर्व काळातील मेंटॅलिटी असेल तशी ठेवून काही काम होऊ शकत नाही किंवा
मायबाप सरकार किंवा आपण काही वेगळ्या पठडीतील आहोत अशा प्रकारची भावना अधिकाऱ्यांनी ठेवून चालत नाही. तळागाळात जाऊन फील्डमध्ये उतरूनच काम करावं लागतं, मग आपल्याला काहीतरी रिझल्ट देता येतो. आणि मला असं वाटतं की हे दिवसेंदिवस जशी अधिकाऱ्यांची अकाउंटेबिलिटी वाढत आहे तसं हे अजून प्रकर्षाने त्याची जाणीव करून दिली जात आहे. जेव्हा या 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 क्षेत्रामध्ये या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे या जनतेच्या अज्ञान किंवा लोकशिक्षणाचा अभाव यामुळे झालेला आहे आणि त्यासाठी सर आपण आयएससी पण करत असतो. तर पण ज्या पद्धतीने आयएससी मधून लोकशिक्षण व्हावं ते होताना दिसत नाही. तर त्यामध्ये काय बदल करायला हवे किंवा नवीन शासनाने काय स्ट्रॅटेजी लावावी की ज्यामुळे चांगलं लोकशिक्षण होऊन यांचं अज्ञान दूर होईल? एकतर आपल्याकडे प्रशासनामध्येच अशी खूप चांगली उदाहरणं आपल्या भूतकाळात आहेत की ज्यामध्ये आवश्यक त्या मुद्द्यांवर लोकजागृती करून आपण खूप चांगला रिझल्ट दाखवला आहे. मी उदाहरण देऊ इच्छितो पल्स पोलिओचं. पल्स पोलिओचा ज्या प्रकारे प्रशासनाने विविध मार्गांनी लोकांना सहभागी करून मुकाबला केला आणि अत्यंत सक्सेसफुली हे कॅम्पेन राबवलं, ज्याची सर्व इतर देशांमध्ये देखील दखल घेतली गेली. तर अशा आपल्या आधीच्या सक्सेसफुल कॅम्पेन्समधून आपण काही धडे घेऊ शकतो. मग त्यामध्ये आपण प्रशासन म्हणून आपण जे काही धोरण अवलंबत आहोत त्यामागची भावना काय आहे, आपल्याला ते का आवश्यक वाटतं आणि त्याचा लोकांना काय फायदा होऊ शकतो ते जर आपण समजावून सांगितलं आणि ते जर आपण त्यांना पटेल अशा भाषेत समजावून सांगितलं तर मला वाटतं की लोकांचा आपल्याला यामध्ये नक्कीच प्रतिसाद मिळेल. बऱ्याचदा फक्त म्हणजे हे शासन म्हणून आम्ही सांगत आहोत आणि म्हणून तुम्ही करावं अशी जर आपण भूमिका ठेवली तर साहजिकच लोकांचा त्या दृष्टीनं आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही. मात्र जसं तुम्ही म्हणालात घनकचरा व्यवस्थापन, तर घनकचरा व्यवस्थापन गावामध्ये का झालं पाहिजे? गावामध्ये जो ओला कचरा आहे तो सेग्रिगेट होऊन त्या ओल्या कचऱ्यावर जर प्रोसेसिंग होऊन खत बनवलं आणि तो ओला कचरा असा गावात पसरून नाही राहिला, त्यामुळं रोगराई पसरली नाही, तर त्या नागरिकांना त्यांच्या मुलाबाळांच्या आरोग्यालाच ते हितकारक राहणार आहे. या अशा विविध उदाहरणांच्या माध्यमातून जर आपण त्यांना पटवून देऊ शकलो की त्यांनी का आपल्या या ज्या विविध ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सहकार्य करावं, तर मला नक्कीच वाटतं की आपल्याला लोक प्रतिसाद देतील. आणि याआधी देखील आपण हे सक्सेसफुली अनेक बाबतीत केलं आहे. तर या भविष्यात देखील आपले जे काही अशा प्रकारचे प्रोग्राम आहेत ज्यामध्ये स्वच्छ भारत मिशन 2.0 मधील ODF+ असो किंवा जलजीवन मिशन असो, या सर्व बाबतीत आपण सक्सेसफुली करू शकू असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न घेऊया, कोणाला विचारायचा असेल. थोडं मॅडम मोठ्याने बोलता का? आपला आवाज थोडा बारीक. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी आपल्या कामाची सांगड कशी घालावी, मला वाटतं की आपला हा प्रश्न आहे ना. यामध्ये माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधींना प्रशासनापेक्षा किंवा सनदी अधिकाऱ्यांपेक्षा खूप कठीण अशा परीक्षांना सामोरं जावं लागतं. सनदी अधिकाऱ्यांचं असं आहे की आपण एकदा परीक्षा दिली, सर्व्हिसमध्ये आलो, परत आपल्याला परीक्षेला बसण्याचे प्रसंग कमी येतात आणि बऱ्याचदा परीक्षा न देता वयाची 58 किंवा 60 वर्ष झाल्यावर सनदी अधिकारी रिटायर होऊ शकतो. मात्र लोकप्रतिनिधींना दर 5 वर्षांनी खूप कठीण अशा प्रश्नपत्रिकेला सामोरं जावं लागतं. याची जर आपण जाण ठेवली आणि नागरिकांना फायदेशीर आणि लोकप्रतिनिधींना देखील त्याचं योग्य प्रकारे असं प्रोजेक्शन करता येईल अशा प्रकारच्या योजनांवर जर आपण काम केलं तर मला वाटतं की या बाबींची आपण सांगड घालू शकतो. अधिकाऱ्यांनी जर ॲनॉनिमसली काम केलं तर ते जास्त योग्य राहतं. जेव्हा अधिकारी हे आपली भूमिका सोडून एखाद्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला वाटतं की जास्त क्लॅशेस होऊ शकतात. आणि ॲटलिस्ट महाराष्ट्राचा जर विचार केला तर जेवढा माझा अनुभव आहे की बहुतांश लोकप्रतिनिधी हे सुज्ञ आणि मॅच्युअर आहेत. त्यामुळे आपण जर त्यांच्याशी चांगला संवाद ठेवला तर नक्कीच जी आपली एक शासनाचे धोरण राबवताना जी भूमिका आहे आणि लोकप्रतिनिधींची जी अपेक्षा आहे याची आपण सांगड घालू शकतो असं मला वाटतं.
धन्यवाद. व्यस्ततेत आम्हाला हा वेळ दिला त्यासाठी आभार. धन्यवाद सर. थँक्यू.